नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 50 मधून. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुखांची बैठक संपन्न. मनसे युती संदर्भात आपण सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंचं बैठकीत म्हणणं. तर स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. छत्रपती संभाजीनगरमधील बीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. संजय शिरसाट यांनी निविदेची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द. बीट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 7व्यांदा रद्द झाली. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेविका तेजस्वी गोसाळकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा. तेजस्वी यांचा मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती. अभिषेक गोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. सद्भावना म्हणून संचालक मंडळाने एकमताने तेजस्विनी गोसाळकर यांना संचालक म्हणून नेमलं. जागा भरणं कायदेशीररित्या क्रमप्राप्त आहे. तेजस्वी गोसाळकरांच्या निवडीवर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कोकण किनारपट्टीला हवामान खात्याकडून उंच लाटांचा इशारा. तर पुणे घाट परिसरातील पुढील 24 तासांकरता ऑरेंज अलर्ट. दापोडी पुलावरून नदीपात्रात पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश. तुकोबारायांची पालखी पाहण्यासाठी आलेल्या वेदांत बोत्रे नदीपात्रामध्ये पडला होता. तर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलानं या तरुणाला थोडक्यात वाचवलं. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये कंडारी खुर्द परदेशीवाडी जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था. वर्गखोल्यांचं बांधकाम नव्यानं करण्याची ग्रामस्थांची मागणी. रायगड जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ पडले खड्डे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. खड्ड्यांमधून वाहन चालकांची गाडी चालवताना चांगलीच कसरत. पुण्याच्या हिंजवडीमध्ये काल झालेल्या जोरदार पावसाचा आणखी एक व्हिडिओ समोर. सोसायटीच्या संरक्षक भिंतींमधून पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यासारखा प्रवाह. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलाला पाणी लागलं. 20 बंधारेही पाण्याखाली. खेड शहरातील पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं. नगर परिषदेकडून सकाळपासूनच स्वच्छतेचं काम सुरू. व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडण्यासही सुरुवात. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातल्या कोलाड, चिल्हे, देवकन्हे या गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईचीही मागणी. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. दक्षता म्हणून धरणाच्या पायथा वीजघरातनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणात 32 टीएमसी पाणीसाठा. उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातनं 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक. धरण 62% भरलं. सध्या एकूण 96 टीएमसी पाणीसाठा. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कुंडलिका नदीवरील जुना पूल बंद. नव्या पुलावरून वाहतूक सध्या सुरू. रत्नागिरीतील जगबुडी नदीचा खेडमधील शहराला वेढा. जगबुडीनं नदीनं काल धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता शहरात पूरस्थिती होती. मात्र आज खेड शहरातल्या पुराचं पाणी ओसरलं. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे भंडारदरा परिसराचं सौंदर्य अधिकच खुललं. तर मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास तलाव पूर्णपणे क्षमतेनं भरलं. तर सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली. कास बामणोली हा रस्ता पाण्याखाली गेला. नागरिकांनी प्रवासासाठी नवीन रस्त्याचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात घुसून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्यामुळे ठेकेदाराचा रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला. अकोल्यामध्ये मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. डाबकी या रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम लांबणीवर गेल्यामुळे रास्ता रोको आंदोलन. काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. परळीतील टोकवाडी गावकऱ्यांच्या वतीनं बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. महामार्गावर गतिरोधक टाकण्याची सुद्धा मागणी. संतोष देशमुखांच्या मुलाचा आज सैनिकी शाळेमध्ये प्रवेश. विराज देशमुख आणि देशमुखांचे पुतणे सत्यजितचा सदाभाऊ खोत यांच्या सैनिकी शाळेत प्रवेश. शाळेच्या प्रवेशाच्या वेळी सदाभाऊ खोतही उपस्थित. छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव कारवाई. मुकुंदवाडी परिसरातील 50 दुकानं जमीनदोस्त. महापालिका अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई. नायगावमध्ये झालेल्या पावसामुळे डीपी कोसळला. तर डीपी कोसळतानाचा
हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरातली घटना. मालेगावमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक. हिंदी भाषा सक्तीची न करण्याची मागणी. मुख्याध्यापकांची भेट घेत दिलं निवेदन. अमरावतीमधील जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलं. 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली. अमरावतीमध्ये सुद्धा बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी. नागपुरात पालिकेच्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थी नसल्याचं समोर. राठी शाळेतील शिक्षकांना 10 विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचं टार्गेट. विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या शिक्षकांची यावेळी भटकंती. वर्षभरात मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटल्याची माहिती. हिंगोलीमध्ये शहराजवळ कयाधू नदीवरील पुलाची डागडुजी. तर नरशी फाटा ते नांदेड नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. सोलापुरात एका स्कार्फनं तरुणीनं गळफास घेत संपवलं जीवन. सोलापुरातल्या कर्णिक नगर इथली धक्कादायक घटना. आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ बहिणी असल्याचा चिठ्ठीत उल्लेख केल्याची सुद्धा माहिती. नागपूरमध्ये 2 सराईत गुन्हेगारांना यशोधरा नगर पोलिसांना यश. तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दोघांवर घरफोडीसारखे गुन्हे दाखल. आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमालही हस्तगत. अकोल्यातील पातूर या ठिकाणी लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात. शेत मोजणीसाठी 4,000 रुपयांची मागणी. बळीराम चव्हाण असं नायब तहसीलदाराचं नाव. बीडच्या अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू. समीर मुजावर असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. समीर मुजावर 18 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत. घरासमोर सकाळी ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या चोरणाऱ्या महिला चोर सीसीटीव्हीत कैद. तर आरके नगर सम्राटनगर परिसरात 2 महिला दूध चोरताना कॅमेऱ्यात कैद. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या चिंचपूर इजदे इथल्या गॅस टाक्या चोरी करण्याचा प्रकार उघडकीस. दरम्यान 130 टाक्या जप्त. एक आरोपी अटकेत. 8 जण फरार असल्याची माहिती. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बलात्कार हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट. साक्षी गवळीला कल्याण न्यायालयाकडून आता जामीन मंजूर. मुख्य आरोपी विशाल गवळीनं काही महिन्यांपूर्वीच कारागृहात केली होती आत्महत्या. तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पुण्यात जमले. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सध्या FC रोडवर असून ते संचेती या ठिकाणी स्वागताला उपस्थित राहणार. अमरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक. रिक्षा युनियनचा पालिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न. जोरदार घोषणाबाजी करत पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन. नांदेडच्या शिवम कोकणे या तरुणाची दिल्ली IIT मध्ये निवड. शिवमचे वडील शेती करतात. खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा अभ्यास करून शिवमनं JEE ॲडव्हान्समध्ये चांगली कामगिरी केली. जालन्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा पुन्हा एक मोठा दणका. 7 तलाठ्यांसह 4 जण निलंबित. तर 35 जणांची विभागीय चौकशी सुरू. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुण्यात हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून फलक. तर मराठी माणसा जागा हो, हिंदी सक्ती विरोधाचा धागा हो असा फलकावर आशय. तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा पर्याय महाराष्ट्रातच का, फलकातनं सवाल.